नमस्कार मित्र हो. आज आपण या फळ्यावरती सुंदर असं एक सुविचार लिहिणार आहोत. बऱ्याच माझ्या मित्रांनी कशा प्रकारे लिहायला पाहिजे, कशा प्रकारे या लाईन्स आखायला पाहिजेत, त्यासाठी आपण कशा प्रकारे काम करायला पाहिजे, अशा प्रकारचं आपण काय केलेलं आहे की तुकडे करून घेतलेले आहेत खडूचे. हे असे खडूचा आपण तुकडे करून घेतलेले आहेत. हा खडू आहे तो हाय कंपनीचा खडू आहे. असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचे असे बारीक बारीक तुकडे मी केलेले आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण याच्यावर लिहिणार आहे. हे असे तुकडे केलेले आहेत. सुरुवातीला आपण या सुविचारासाठी कोणकोणते अवयव वापरणार आहोत ते आपण बघूया. पहिला अवयव आहे बघा, असा खडू पकडायचा, असा जो आपण देवनागरीसाठी वापरतो 45 डिग्रीचा. मी तर तुम्हाला एक अँगल काढून दाखवतो. हा ज्यावेळेस आपण अँगल वापरतो त्यावेळेस हा अँगल आपल्याला वापरायचा आहे देवनागरीला, हा अँगल. चला तर ह्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते आपण अवयव वापरणार आहे पहा. हा एक अवयव, त्यानंतर असा एक अवयव आपण वापरणार आहे. त्यानंतर आपण हा एक अवयव आपण वापरणार आहे. हा एक अवयव आपण वापरणार आहे. त्यानंतर हा एक आपण अवयव वापरणार आहे. हा एक अवयव वापरणार आहे. त्यानंतर आपण हा एक अवयव वापरणार आहे. त्यानंतर हा एक अवयव आणि हा एक अवयव. पहा, हे सगळे आपण अवयव या ठिकाणी आपण या सुविचारामध्ये वापरणार आहोत. तर पहा, आता आपण सुरुवातीला लिहूया. कलाकाराची कलाच जिवंत राहते, हा या ठिकाणी सुविचार किंवा वाक्य लिहिणार आहे मी. बघा, आपण हे दोन अवयव वापरणार आहे. आपण ज्यावेळेस लिहिताना उभं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. पहा, हे असं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे पहा की मला बऱ्याच जणांनी विचारलं की ही उंची कशी घ्यायची. त्यामध्ये आपण ज्या जाडीचा आपण खडू घेणार आहोत त्या जाडीचा आपण 6 पट उंची घ्यायची. ही 2 झाली, 3 झाली, 4, 5 आणि 6. आपलं अक्षर इथंपर्यंत आलेलं आहे. साधारणपणे 6 पट उंची घ्यायची म्हणजे आपल्याला अक्षराला वळण व्यवस्थित देता येतं. वरची शिरोरेखा आहे ती शिरोरेखा ही आपल्याला सुंदररित्या काढता येते. आणि या 2 लाईन्समध्ये जेवढं अंतर घेतले तेवढंच अंतर या 2 लाईन्समध्ये घ्यायचं, कारण की आपली वेलांटी आणि उकार येणार असतो. इथं पण तसंच या पद्धतीने केलेलं आहे. इथं पण तसंच जेवढं अंतर उंची घेतलेलं आहे तेवढंच या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं आपण हे काळजीपूर्वक पाहायचं. बघा, आता आपण हे 2 अवयव वापरले. याचाच अवयव आपल्याला पुन्हा नंतर वापरता येतो. बघा, क, वरची रेषा, कला काराची. पहा, हे 2 अवयव आपण या ठिकाणी वापरले. वरचे त्याला हे केलेलं. ही जी उभी रेषा आहे ही उभी रेषा आपल्याला बरोबर आपल्याला लंब पडली पाहिजे. कलाकाराची. पहा, आता हा आणि हा अवयव आपण वापरतोय. हा आणि हा अवयव बघा, आता आपण च साठी हे पुढचं आहे ते वापरणार आहे. आणि इथं जे शिरोरेखा आहे ते बरोबर अंतर आपल्याला व्यवस्थित असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. पहा, त्यासाठी आपला फळा पण एकदम सुंदर असला पाहिजे. ही वरची शिरोरेखा,
या ठिकाणी आपण वापरतोय. आता काराची ची इथं आलेलं आहे, म्हणजे आपल्याला का 2 अंतर म्हणजे ओळीमध्ये सोडायचं आहे. ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस असं आपल्याला वेलांटी देण्यासाठी. त्यामुळे आपली अक्षराची गडबड होत नाही. पहा, कलाकाराची हा शब्द आपण इथे लिहिलेला आहे. आता आपण खडूचा रंग पण बदलूया. पहा, आपण वर जे अवयव दिलेले आहेत तेच आपण इथं अवयव वापरतोय. आता जसा आपण वर च काढला होता तसाच इथं च काढतोय आपण. पहा, इथं आपण अशा प्रकारे हा कलाच शब्द राहिलेला आहे, आलेला आहे. सॉरी. आता आपण जिवंत राहते हा शब्द लिहिणार आहे. पहा, ज साठी हे आणि हे 2 अवयव आपल्याला महत्त्वाचे आहेत. सुरुवातीचा दांडा. पहा, व आणि क हे एकाच घरातले असल्यामुळं तिथं काही अडचण येत नाही. हे व आणि त साठी हा जो अवयव आहे तचा तो आपल्याला वापरायचा आहे. पहा, तो राहते. आता आपल्याला शेवटचा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. आता आपण ही वेलांटी, हे 2 रेषेमधलं अंतर, समजा इथं उकार असता तर बरोबर ही वेलांटी आणि हे असे आपल्याला द्यायला येतात. म्हणून दोन्ही ओळीमधलं जे अंतर आहे ते अंतर आपण घ्यायचं आहे. आणि इथं आपण असा चौकोनी जरी आपण काढला तरी अनुस्वार चालेल. आता आपण राहते शब्द लिहूया. पहा, रचं जे आहे ते आपण ही तशी आपण गाठ देऊन घ्यायची, पुन्हा ही भरीव करून टाकायची. आता हचं जे अवयव आहेत ते पहा. आता आपल्याला हचा अवयव खूप महत्त्वाचा आहे. राहते. पहा, इथून आपण सुरुवात करतोय. आपल्याला वरची शिरोरेखा द्यायची असल्यामुळे आपल्याला जे हचं जे लटकणार जे आहे ते अशा प्रकारे काढायचं. इथं आपण असं आलो. हा जो भाग आहे तो हा भाग टच झाला पाहिजे खालच्या राऊंड शेपला. पहा, मी इथून सुरुवात करतो म्हणजे आपल्याला त्या हचं जे आहे लुक तो आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. राहते. पहा, तो आपल्याला मी तुम्हाला पूर्ण अक्षरे काढून दाखवली असते, परंतु आपण एखादा सुविचार लिहित लिहित जरी आपल्याला त्या सुंदर गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक अक्षरात टच होतो आणि कोणत्या ठिकाणी कशी अक्षर येते याची आपल्याला माहिती मिळते. राहते. आता इथं मात्र आपल्याला आपण थोडासा मॉडिफाय करूया. जिवंत राहते आणि इथं पुढे एक टिंब देऊन टाकू म्हणजे वाक्य पूर्ण राहील. आता याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, आमचे खूप मित्र आहेत ते काय करतात, लिहितात, खूप सुंदर लिहितात, परंतु ज्यावेळेस आपण हे क काढलेलं आहे त्यावेळेस कचा इथून क काढतात किंवा लला इथून ही वरची रेष कट करतात आणि त्यामुळे काय होते की तुटक तुटक लिहिताना मग हे अक्षरात इथं जसं माझं क आलेलं आहे तसं इथं अधिक असं असलं पाहिजे, म्हणजेच ते भरीव आणि सुंदर दिसणार आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला पूर्ण वाक्य शब्द लिहिताना व्यवस्थित शब्द लिहायचा की जेणेकरून शेवटचं जे आहे इकडची सुरुवात आहे ती बरोबर शक्यतो आली पाहिजे, म्हणजे ते त्याचा जो लुक आहे तो लुक आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपण हा प्रयत्न करायचा. अशा अवयवांचं आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. यासाठी माझ्याकडून हा छोटासा तुमच्यासाठी प्रयत्न आहे.
आणि हा प्रयत्न मी तुमच्यासाठी केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडलाच तर त्याला लाईक्स पण करा आणि आपल्या सर्व अक्षर मित्रांना तो व्हिडिओ पुढे पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या अक्षरामध्ये आनंद घेता येईल. धन्यवाद.